हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. अन्वित स्कूलला गेलेला आहे आणि माझी पण अंघोळ झालेली आहे, आवरलेला आहे. अजून ब्रेकफास्ट नाही झालेला. कट्ट्यावरती तुम्ही बघू शकताय सगळा पसारा तसाच आहे. अजून ब्रेकफास्ट पण बनवायचा आहे आमच्यासाठी. फक्त तो डोसा खाऊन गेलेला आहे, टिफिन घेऊन गेलेला नाही. मग परत जाऊन द्यायला पाहिजे त्याला. सगळ्यात पहिल्यांदा नैवेद्यासाठी डोसे बनवून घेते. छोटे छोटेसेच बनवते, म्हणजे छोट्या प्लेटमध्ये बसतील एवढे. देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आता मी पण ब्रेकफास्ट करून घेते. तुम्ही पण या डोसा आणि बटाट्याची भाजी खायला. आता किचन कट्टा क्लीन करून घेते. जास्त काही नाही आहे मेस झालेलं. ज्या दिवशी डोसा असतो ना त्या दिवशी एवढं काही जास्त हे होत नाही. फक्त बटाट्याची भाजी आणि डोसा बनवलेला असतो. आणि स्पेशली डान्स मी करत आहे तर गाणं लावलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये, नाहीतर म्हणाली अशीच नाचायला लागली. अन्वितला पुडी डोसा दिलेला होता, त्याला फार आवडतो पुडी डोसा. तुपासोबत फार छान लागतो तो. आपलं दररोजचं हेच असतं ना, सकाळी उठा, टिफिन करा, आवरा, किचन कट्टा परत स्वच्छ करा, परत त्याच्यावरती पसरतं, परत आवरा. हे दररोजचं दिनचर्या चालू असतं बऱ्याच जणांचं. त्यातलंच माझं पण चालू आहे. सुट्टीचा दिवस असला की मला असं थोडंसं रिलॅक्स फील होतं, की गडबड नाही, निवांत करून घेऊया म्हणून. त्यानंतर मग जे डोस्याचं पीठ राहिलं होतं ना, ते एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं. नाहीतर एवढं मोठं भांडं फ्रीजमध्ये बसणार नाही ना. फ्रीजमध्ये ठेवून दिलं की कसं जास्त आंबट होत नाही. त्यानंतर मग मी पूजा करायला घेतली. पूजा करण्यासाठी मला तिथं जागा कमी पडते म्हणून मी सगळं किचन कट्टा स्वच्छ करून त्याच्यावरतीच आणून ठेवलेलं असतं आणि आरामात पूजा होते माझी. थोड्या दिवसापूर्वी मी अष्टगंध घेऊन आले होते. ते अष्टगंध कमी आणि चंदन पावडर जास्त वाटत होती, कारण त्याचा सुगंध इतका भारी येत होता ना, एखाद्या असं मंदिरात गेल्यासारखं मला वाटत होतं पूजा करताना. त्यामुळं मग मी हेच आता देवाला लावत आहे. विभूतीच्या ऐवजी आता हे अष्टगंध लावून संपवायचं. मग त्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेतली दारामध्ये. बऱ्याच दिवसानंतर रांगोळी काढून घेत होते. रांगोळी पूजा झाली. त्यानंतर मग भांडी राहिलेली होती. म्हटलं चला भांडी घासून घेऊया. तुम्ही म्हणाल इथं सगळं उलटं कसं असतं? तुम्हाला दिसलं असेल मी उलटं काम केलेलं आहे इथं. पहिल्यांदा पूजा करून घेतली, देन रांगोळी काढून घेतली. पण काय करणार, सकाळी मी उठल्यानंतर माझं सगळं गडबडीतच जातं त्याचं टिफिन बनवण्याच्या नादात. आणि अगोदर मला काही उठायला होत नाही लवकर. त्यामुळे मग मला जसं जमतं तसं मी कामं करत जाते. एक एक काम संपवत जायचं. डोसावरती जी पुडी घालतो ना ती संपलेली होती. म्हटलं चला करून घेऊया. यासाठी मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मग घातलं थोडेसे जिरे, देन कढीपत्ता. आणि माझं कुठलं काम सांडल्याशिवाय होत नाही. कढीपत्ता इथं खाली सांडलेला आहे. मग परत घालून घेतला आणि नंतर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर एकदम थोडीशी साखर, चिंच, लसूण घालून परत त्याच्यामध्ये लास्टला आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. नंतर याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि आपली फुटाण्याची चटणी तयार आहे. तर आज होता बेडशीट चेंज करायचा दिवस. बेडशीट चेंज करून घेतली. त्यानंतर व्यवस्थित सगळे पिलोज वगैरे ठेवून घेतले. आंटी स्वयंपाक करून गेलेल्या आहेत. आज तोंडलीची भाजी बनवला, ड्राय आहे, आणि सांबर आहे मेथीचं थोडंसंच बनवलंय, आणि भाकऱ्या बनवल्यात स्पेशल पुरी साईजच्या. हे बघा, ही पुरीच्या साईजची फाटलेल्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत. ही बघा, ही पण फाटलेली आहे, ही पण फाटलेली आहे, ही एक चांगली आहे. सगळ्या दाखवते तुम्हाला. ही एक दोन दोन चांगल्या आहेत, ही परत फाटलेली आहे या साईडनं. या साईडनं फाटक्या भाकऱ्या खावा आज. संध्याकाळी मग एक राऊंड आम्ही बाहेर जाऊन आलो. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.